पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची सखोल चौकशी करा असं हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी ही मागणी केली आहे। जनतेच्या मनात निर्माण झालेलं संशयाचं धुकं दूर झालं पाहिजे असं सकपाळांनी म्हटलं। सखोल चौकशीची आमची भूमिका आहे, कारण सखोल चौकशी या करता की जे एकंदरीत चर्चेचं संशयाचं जे धुकं दाटलंय त्या धुक्यातून एक लोकनेता जेव्हा जातो तेव्हा त्याची उत्तरही मिळाली पाहिजे। अजितदादांचं जाणं हे महाराष्ट्राच्या एकंदरीत सार्वजनिक जीवनाला, राजकीय जीवनाच्या मनाला चटका लावून जाणार आहे। तर माझा बाईट कापून चुकीच्या पद्धतीनं सोशल मीडियावर दाखवला जात आहे असं नाना पटोलेंनी म्हटलंय। ज्या पद्धतीनं भाजपनं शिंदे आणि अजितदादांचे उमेदवार हरवले त्या संदर्भात भाजप अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचा राजकीय गेम करतील असा माझा बोलण्याचा उद्देश होता। व्हायरल झालेल्या वक्तव्यावरून नाना पटोलेंनी हे स्पष्टीकरण दिलं। दिल्लीवरून सगळे आदेश चाललेले आहेत की भाजपचाच महापौर बीएमसी असेल की सगळीकडे कसा बसेल या पद्धतीचं प्रयत्न पूर्ण पद्धतीने सुरू आहे आणि त्या माध्यमातून अजित पवार आणि एकनाथ शिंदेचं राजकीय गेम हे करतील असं तो माझा उद्देश होता। आणि मला असं वाटतं की जी घटना झाली त्याच्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटलेलं आहे की चौकशी व्हावी। आता घटना झाली त्याच्यामध्ये जे काही एअर ट्रॅफिकचे नियम असतील हे असतील आणि ॲक्सिडेंट का झालं त्याची एक चौकशी तर ऑलरेडी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलीच आहे। ते चौकशी आल्यानंतर त्याच्यातलं वस्तुस्थिती काय असेल ते कळेल। भाजपकडून महापौर पदासाठी डिंपल मेहतांचाच अर्ज दाखल झालेला आहे। आमदार नरेंद्र मेहता यांच्या भाऊजे डिंपल मेहतांचा महापौर तर ध्रुव किशोर पाटलांच्या उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आलाय। ध्रुव किशोर पाटील हे महाराष्ट्रीयन आहेत आणि डिंपल मेहता या जैन आहेत। या दोघांचाही जन्म महाराष्ट्रात झाला आहे। मनसेच्या विरोधानंतर आमदार नरेंद्र मेहतांची ही प्रतिक्रिया पाहायला मिळाली। मेरा मानना की जनतेने भारतीय जनता पक्षाला आपला कोल दिलं, जनाधार दिला। मराठी माणसाचे अस्मिता म्हणून पण आहेत आणि अनुभवी महापौर म्हणून पण ते पदावर आहे। तर भिवंडीतील समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत। भिवंडी सर्क्युलर फ्रंट सत्तेवर येण्याआधीच फुटण्याची शक्यता आहे। काँग्रेसचा महापौर पदाचा भिवंडी सेक्युलर फ्रंटचा डाव फसण्याची चिन्ह आहे।